नमस्कार बालमित्रांनो, मी सौमंगला सुधाकर बारवे, सहशिक्षिका टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व आपणा सर्वांचे इयत्ता 4थीच्या वर्गात हार्दिक स्वागत करते. विषय मराठी व्याकरण. बालमित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाम आणि सर्वनाम कशाला म्हणतात याचा अभ्यास केला. आठवतंय की नाही तुम्हाला? ओके. आज आपण नाम सर्वनाम याच्या नंतर येणारी शब्दाची तिसरी जात म्हणजे विशेषण, या विशेषणाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग पाहूया विशेषण कशाला म्हणतात. पहा, आता तुमच्या समोर स्क्रीनवर काही उदाहरणं मी दिलेली आहेत. चला आपण त्या उदाहरणांचा अगोदर अभ्यास करूया. पहिलं उदाहरण आहे, रिया हुशार मुलगी आहे. मला सांगा बरं, या वाक्यामध्ये नाम कोणतं आलेलं आहे? बरोबर, रिया. आता बघा, या रियाबद्दल अधिक माहिती काय सांगितलेली आहे? विशेष माहिती काय सांगितलेली आहे? रिया कशी मुलगी आहे? हुशार, हो की नाही? म्हणजे रियाविषयी विशेष माहिती काय सांगितलेली आहे या वाक्यामध्ये? रिया ही हुशार मुलगी आहे. आता दुसरं वाक्य पाहूया. रोहनने सुंदर चित्र काढले. या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे? बरोबर, रोहन, हो की नाही? मग रोहनने कसे चित्र काढले? तर सुंदर. म्हणजे रोहन विषयी विशेष माहिती काय सांगितली आहे? तर रोहनने सुंदर चित्र काढले. तिसरं वाक्य पहा. समुद्रात प्रचंड लाटा उसळतात. ओके, या वाक्यामध्ये नाम कोणतं आलेलं आहे? समुद्र, हो की नाही? लाटा हे सुद्धा नामच आहे. मग आता या नामांबद्दल विशेष माहिती काय सांगितली आहे या वाक्यामध्ये? समुद्रात कशा लाटा उसळतात? बरोबर, प्रचंड. म्हणजे प्रचंड ही या वाक्यामध्ये नामांविषयी विशेष माहिती सांगितलेली आहे. आता पुढे पाहूया. रामरावांनी भव्य वाडा बांधला. या वाक्यात नाम आहे? बरोबर, रामराव. वाडा. मग आता कसा वाडा बांधला? तर भव्य. म्हणजे रामरावांबद्दल विशेष माहिती काय सांगितलेली आहे? तर रामरावांनी भव्य वाडा बांधला. पुढचं उदाहरण पाहूया. मुंगी हा बलाढ्य प्राणी आहे. नाम काय आलेलं आहे वाक्यामध्ये? बरोबर, मुंगी, प्राणी. मग आता विशेष माहिती काय सांगितलेली आहे मुंगीबद्दल? मुंगी हा बलाढ्य प्राणी आहे, ताकदवान प्राणी आहे. ओके. सहावं उदाहरण काय आहे? रिद्धीचा धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. या वाक्यामध्ये नाम काय आहे? रिद्धी, बरोबर. मग यामध्ये रिद्धीबद्दल विशेष माहिती काय सांगितलेली आहे? तर रिद्धीचा धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला, हो की नाही? म्हणजे मग आता तुमच्या लक्षात येतंय का? वरील वाक्यांमध्ये हुशार, सुंदर, प्रचंड, भव्य, बलाढ्य, प्रथम हे शब्द अनुक्रमे रिया, रोहन, समुद्र, रामराव, मुंगी, रिद्धी या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात, हो की नाही? आपण पाहिलं ना आता, रिया कशी मुलगी आहे? हुशार मुलगी आहे. रोहनने कसे चित्र काढले? सुंदर चित्र काढले. समुद्रात कशा लाटा उसळतात? तर प्रचंड लाटा उसळतात. रामरावांनी कसा वाडा बांधला? भव्य असा वाडा बांधला. मुंगी हा कसा प्राणी आहे? बलाढ्य प्राणी आहे. आणि रिद्धीचा धावण्याच्या स्पर्धेत कितवा क्रमांक आला? तर प्रथम क्रमांक आला. याचाच अर्थ असा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. म्हणजेच हुशार,
सुंदर, प्रचंड, भव्य, बलाढ्य, प्रथम ही दिलेल्या वाक्यांमधील विशेषणे आहेत. येतंय का लक्षामध्ये? हुशार, सुंदर, प्रचंड, भव्य, बलाढ्य आणि प्रथम ही सर्व विशेषणे आहेत, कारण हे सर्व शब्द त्या प्रत्येक वाक्यामध्ये नामांबद्दल विशेष माहिती सांगतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे आज आपण असं शिकलो की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. समजलं का बाळांनो तुम्हाला? ओके. स्वाध्याय. खालील वाक्यातील विशेषणे ओळखा. पहा आता समोर स्क्रीनवर तुम्हाला काही वाक्य दिलेली आहेत. त्या वाक्यातील विशेषणे तुम्ही शोधायची आहेत, ओळखायची आहेत आणि वहीमध्ये लिहायची आहेत. पहिलं वाक्य काय आहे? हिमालय हा उंच पर्वत आहे. दुसरं वाक्य, स्नेहा अत्यंत हुशार आणि कष्टाळू मुलगी होती. तिसरं वाक्य, गार्गी ओम यांचा चित्रकला स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आला. गार्गी आणि ओम यांचा चित्रकला स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आला. चौथं वाक्य, हळद पिवळ्या रंगाची असते. पाचवं वाक्य, संस्थेच्या आवारात वडाचे एक मोठे झाड होते. सहावं वाक्य, सकाळी कोवळे ऊन पडले होते. आणि सातवं वाक्य, सरोवराभोवती सुंदर हिरवळ पसरली होती. या सर्व वाक्यातील विशेषणं तुम्ही ओळखायची आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, विशेषणं ओळखताना अगोदर त्या वाक्यामध्ये कोणतं नाम आलेलं आहे हे ओळखा आणि त्या नामाबद्दल काय विशेष माहिती सांगितलेली आहे त्यावरून विशेषण ओळखा. सर्व अभ्यास तुमच्या वहीमध्ये सोडवा आणि मला व्हॉट्सअपला पाठवा. बाय बाय. धन्यवाद.